हाय फ्रेंड्स, चला बनवूया रोज फ्लेवरचे मोदक। बघा किती मस्त छान लुसलुशीत झालेले आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर आपण ओलं नारळ घेतलेलं आहे, पाणीवालं नारळ होतं, त्याचं साल काढून घेत आहे खोबऱ्याचं आणि या पद्धतीने मिक्सरमध्ये टाकून मी बारीक करून राहिलेली आहे। तुम्ही किसून त्याचा किस पण काढून घेऊ शकता। मी या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे। तर एका पॅनमध्ये आपण थोडंसं तूप टाकून राहिलेलं आहोत आणि त्यामध्ये आपण हा जो किस आहे मिक्सरमध्ये बारीक केलेला ओल्या नारळाचा तो टाकून राहिलेली आहे। थोडं परतून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। आणि रोज सिरप टाकत आहे मी, 2 ते 3 चम्मच मी रोज सिरप टाकलेला आहे। 2 मिनटं छान परतून घेतल्याच्या नंतर 1 चमचा खसखस आणि थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे आणि सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण याला एका बाजूला ठेवून देऊया थंड व्हायसाठी। तोपर्यंत आपण उकड तयार करून घेऊया। तर उकड तयार करण्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच आपण रोज सिरप टाकलेला आहे, चमचाभर तूप टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। सगळं मिक्स करायचं आणि थोडं उकळायला लागलं की त्यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचं पीठ टाकायचं। ज्या वाटीने आपण पाणी घेतलेलं आहे जेवढं पाणी तेवढंच पीठ टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी गॅस बंद केलेला नाही आहे, सगळं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण गॅस बंद करून झाकण लावून थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। सोडून द्यायचं झाकण लावून थोडंसं 5 मिनटं आणि त्यानंतर आपण एका कोपऱ्यामध्ये काढून घेत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मळायचं आहे। या पद्धतीने एक ग्लास घेतला मी आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। तूप लावून या पद्धतीने आपण थोडंसं कोमट असतानाच आपण याला करून राहिलेलं आहोत। छान मॅश करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करायचं आहे। छान चांगलं पीठ मळल्या गेलं तर मोदक छान बनतात। बघा किती छान झालेलं आहे पीठ आपलं। आणि या पद्धतीने आता आपण सर्व एकजीव करून घेऊया। थोडंसं हाताला तूप लावलेलं आहे आणि मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता आपण याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। सगळं एकजीव करून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं आहे। खूप छान मळायचं आहे, गडबड करायची नाही आहे। पीठ चांगलं जमलं तरच आपले मोदक छान होतात। तर या पद्धतीने चुरून घेतलेलं आहे, छान मळून घेतलेलं आहे पिठाला। बघा किती लवचिकपणा आलेला आहे। या पद्धतीने पीठ बघा किती छान झालेलं आहे। तर छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला। जेवढ्या साईजचे मोदक बनवायचे त्या हिशोबाने आपण याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे। सारणाचे पण गोळे तयार करून घ्यायचे। सर्व एकसारखे मोदक झाले पाहिजे आपले, त्या हिशोबाने आपण सारणाचे गोळे करून घेतले। आणि आता एक पिठाचा गोळा या पद्धतीने आपण पुरी मशीनमध्ये पॉलिथिन लावून आपण या पद्धतीने दाबून घेतलेला आहे। जर तुम्हाला छान कळ्या पाडता येत असेल तर या पद्धतीचे मोदक तुम्ही बनवू शकता। तर या पद्धतीने सारण भरून आपण मोदक बनवून घेणार आहोत। जर तुम्हाला या पद्धतीने मोदक बनवता येत असेल तर तुम्ही या पद्धतीने मोदक बनवू शकता। जर नाही जमत असेल तर आपण साच्याने कसे करायचे ते बघूया। असा साचा मिळतो मार्केटमध्ये, ॲल्युमिनियमचा पण मिळतो, प्लास्टिकचा पण मिळतो। त्याला छान तूप लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपण बनवून घ्यायचं आहे।
आतून छान दाबून आपण याला असं तयार करून घ्यायचं. आपलं सारण भरण्यासाठी जागा बनवून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. आणि आता त्याच्यामध्ये आपण सारण भरायचं आहे, जेवढं त्याच्यामध्ये येते तेवढं. आणि थोडीशी जागा रिकामी ठेवायची, तिथे आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे. या पद्धतीने असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे आपले मोदक छान तयार होतात. तर बघा या पद्धतीने आपण मोदक असे तयार करून घेणार आहोत. सर्वात सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत. आणि आता स्टीम करायला घेऊन घेऊया. सर्व मोदक तयार झाल्याच्या नंतर स्टीमरमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि या पद्धतीने पान ठेवलेले आहेत. तुम्ही पाण्याऐवजी कापड पण ठेवू शकता. आणि सर्व मोदक आपण या पद्धतीने ठेवायचे आणि 10 मिनटं आपण याला स्टीम करून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनटं याला छान स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम झाल्याच्या नंतर बघा किती मस्त झालेले आहेत मोदक आणि खायला पण खूप टेस्टी लागलेत. खूपच छान झालेत हे मोदक. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि तुम्ही हे मोदक नक्की ट्राय करून बघा. खायला खूप टेस्टी झाले आणि खूपच मस्त लागतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.